Hello everybody and welcome back to my YouTube channel. I hope you all guys are in good health of mind and body. तर मी असंच ना यूट्यूबवर काहीतरी बघत होते आणि अचानक मला एक व्हिडिओ आला आणि व्हिडिओ मध्ये असं होतं की इंडियन लोक लॅक सिविक सेन्स आणि इंडियन लोक रॉबरी करतात आणि हाताने जेवतात आणि खूप खूप असं वेगळे लाईक ते लोक ते जे यूट्यूबर होते ते बोलत होते आणि मला ते बघून राग नाही आला, पण मला बघून खूप सॅड वाटलं. मी म्हटलं लाईक वी बिंग ॲज इंडियन्स आपण आपल्याच कंट्रीबद्दल किंवा आपल्याच कंट्रीतल्या लोकांबद्दल कसं एक व्हिडिओ बनवू शकतो. तर मी ना गेले 5 वर्ष झाले UK मध्ये राहते आहे आणि मी इकडच्या स्कूल्समध्ये शिकवते आहे आणि माझं पर्स्पेक्टिव्ह होतं की लाईक इंडियामध्ये जेव्हा मी राहायचे तेव्हा माझं पर्स्पेक्टिव्ह होतं की अरे UK इज लाईक द मोस्ट क्लीनेस्ट प्लेस इन द होल वर्ल्ड आणि इकडचे लोक खूप शिकलेले आहेत, चांगल्या चांगल्या पोझिशन्सवर आहेत असं आपलं एक पर्स्पेक्टिव्ह असतं. बट जेव्हा मी इकडे आले आणि जेव्हा मी बघितलं तेव्हा असं वाटलं की लोक असतात ते इंडियामध्ये असो किंवा आउट ऑफ इंडिया असून दे, तर वी कांट टॅग जस्ट इंडियन्स लाईक टू सिविक सेन्समध्ये की नाही ते लोक असेच आहेत आणि इट इज रॉंग. कारण की आपण ॲज इंडियन्स जेव्हा आपण इंडियाच्या बाहेर येतो तेव्हा आपण आपल्या कंट्रीला रिप्रेझेंट करतो. मी हे नाही म्हणत आहे की सगळेच इंडियन्स तसे आहेत. लाईक 10मधून 1 व्यक्ती आहे तर त्या एका व्यक्तीसाठी आपण बाकीच्या 9 लोकांना वी कांट जज देम अंडर द सिविक सेन्स क्रायटेरिया. आता मी स्कूलमध्ये कामाला आहे म्हणून मी लिटरली बेसपासून बघते. इकडे पण लोक गरीब आहेत, इकडे पण लोक अशिक्षित आहेत. इकडे फक्त त्यांची मदर टंग इंग्लिश आहे डझंट मीन की ते लोक दे आर द बेस्टेस्ट की ते खूप एज्युकेटेड आहेत. त्यांची मदर टंग इंग्लिश आहे म्हणून ते इंग्लिशमध्ये बोलतात. आणि लाईक टॉकिंग अबाउट सिविक सेन्स इकडचे म्हणजे त्या व्हिडिओमध्ये असं होतं की इंडियन लोकांच्या इट इज ऑल अबाउट इंडियन. नो, इट इज नॉट लाईक दॅट. इकडच्या लोकांमध्ये पण सिविक सेन्स नाही आहे. आणि मला आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगायचं आहे की पीपल आर टॉकिंग अबाउट हेट्रेड की इंडियन लोकांना कसं हेट करतात ते. पण मी आज माझ्या व्हिडिओमध्ये सांगते की इंडियन लोकांबद्दल इकडच्या लोकांना काय आवडतं. अँड द लिस्ट इज एंडलेस. म्हणजे मी जेव्हा माझ्या फ्रेंड्स कलिग्स संगती बोलते वेन वी हॅव कॉन्व्हर्सेशन्स लाईक लिटरली लाईक नॉलेजेबल कॉन्व्हर्सेशन्स, तेव्हा ते सांगतात की इंडियन लोक वी रिअली ॲडमायर दोज पीपल आणि मी आज तुमच्याकडे सांगते की इकडच्या लोकांना इंडियन्सबद्दल काय काय आवडतं. ओके, सो सगळ्यांनाच ओनली स्टॉप ब्लेमिंग युअर ओन कंट्री, हे माझं पर्स्पेक्टिव्ह आहे. इफ यू कांट डू एनिथिंग गुड फॉर युअर ओन कंट्री, डोंट स्पॉईल, डोंट ब्लेम इट. आणि लाईक व्हिडिओज आहेत की ती व्यक्ती अशी आहे ती, असं काहीही नाही आहे. वेन यू गो आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन आणि तुम्ही जेव्हा कामाला जाता वेन यू मीट पीपल, वेन यू हॅव कॉन्व्हर्सेशन्स, तेव्हा आपल्याला कळतं की वी इंडियन्स आर गिवन अटमोस्ट रिस्पेक्ट. आपल्याला खूप एक अलीट क्लास म्हणून बघितलं जातं. आणि आय रिअली वॉन्ट टू शेअर विथ यू बिकॉज मी तो व्हिडिओ बघून मला खूप अपसेटिंग वाटलं. मी म्हटलं यार ॲज इंडियन्स आपण एक पोझिशन होल्ड करतो. लाईक फॉर मी, जेव्हा मी कुठल्याही स्कूलमध्ये जाते पीपल लुक अप टू मी अँड दे से दॅट वाव वी सो प्लीज दॅट यू आर वर्किंग विथ अस टुडे. म्हणजे असे लिटरली बोलतात. मुलं विचारतात मला की यू टेल मी समथिंग अबाउट युअर ओन कंट्री. आणि मला खूप छान वाटतं. अँड आय ऑलवेज टेल द गुड पार्ट ऑफ इट. अ कॉइन हॅज 2 पार्ट्स, लाईक द गुड पार्ट अँड द बॅड पार्ट. जर तुम्ही बॅड पार्टलाच एम्फसाइज करता आणि तुम्ही द बॅड पार्टलाच तुम्ही पुट फॉरवर्ड करता, तर नोबडी इज गोइंग टू लुक ॲट द पॉझिटिव्ह पार्ट ऑफ इट. तर इकडच्या लोकांना आवडणारे सगळ्यात जास्त गोष्टी म्हणजे त्यांनासाठी इंडियन लोक खूप एज्युकेटेड आहेत. दे मोस्ट एज्युकेटेड पीपल इन द होल वर्ल्ड. त्यांना असं वाटतं, ते बोलतात की इंडियाच्या बेस्ट वर्ल्डच्या बेस्ट कंपनीजचे CEOs आर इंडियन्स. त्यांना असं वाटतं की वाव यू पीपल आर सो एज्युकेटेड. लाईक इफ देर इज अ कॉन्व्हर्सेशन समथिंग इन एज्युकेशनल कॉन्व्हर्सेशन अँड वन यू शेअर युअर थॉट्स, ते ॲक्च्युली बोलतात की वाव यू पीपल आर सो डॅम एज्युकेटेड. दे आर सो प्राऊड की आपण एज्युकेटेड आहोत, आपण बेस्ट पोझिशन्सवर आहोत. सेकंड, त्यांना आवडतं इज वी आर व्हेरी हार्ड वर्किंग पीपल. आपण वी आर व्हेरी डेडिकेटेड टू आवर वर्क, हार्ड वर्किंग आहोत. एक्स्ट्रा आवर्स पण करतो आपण. लाईक मी कुठल्या स्कूलमध्ये गेले आणि
जर मला एक्स्ट्रा आवर्स करायचे आहेत की ओके चला आज तुम्ही एक्स्ट्रा 2 आवर्स करा, आय डू इट. आय नेव्हर से नो. त्यांना हे नेचर आपल्याबद्दल खूप आवडतं. हेच नाही की ते लोकं इंडियन्स असेच आहेत आणि तसेच नाही. दीज आर द गुड थिंग्स दॅट दे लाईक अबाउट अस. आपलं फूडबद्दल ते इतकं अप्रिशिएट करतात. दे मला माझ्या स्कूल्समध्ये बोलवतात की तू जेवण आण तुझ्या घरचं बनवून. मी पनीर नेते बनवून, मी चिकन नेते बनवून, इडली डोसा मी बनवून दिला होता. अँड दे रिली लाईक्ड इट. असं नाही आहे की दे जस्ट हेट एव्हरीथिंग अबाउट अस. त्यांना आपल्या एज्युकेशनचं त्यांना खूप प्राऊड फीलिंग होतं आपल्याबद्दल. अँड दे लव्ह हाऊ वी ट्रीट एव्हरीबडी विथ रिस्पेक्ट. आणि वी सो जेंटल इन आवर वर्ड्स. त्यांना ते आवडतं की आपण किती पोलाईट आहोत. माझ्या स्कूलमध्ये मी एका स्कूलमध्ये शिकवत होते, तर माझ्या क्लासमध्ये 30 मुलांमध्ये 10 मुलं इंडियन होते. आणि हे मला खूप प्राऊड फीलिंग आहे हे सांगायला की ते 10 मुलांमध्ये इतकं रिस्पेक्ट होतं, इतकं पोलाइटनेस होतं, ते बाकीच्या 20 मुलांमध्ये नव्हतं. तर हे आपण का सांगत नाही वर्ल्डला की वी पीपल आर द मोस्ट एलीट अँड द मोस्ट रिस्पेक्टफुल पीपल यू कॅन एव्हर मीट. फूड, दे टॉक अबाउट फूड की तुमचं फूड किती छान आहे. आय स्टिल रिमेंबर माझ्या घरी मी पार्सल ऑर्डर केलं होतं आणि तो माणूस पार्सल डिलिव्हर करायला आला होता माझ्या घरी. आणि तो मला बोलतो की तुझ्या घरातून खूप छान वास येतोय. तर मी म्हटलं आय एम कुकिंग चिकन करी. तर तो मी त्याला विचारलं वुड यू लाईक टू हॅव सम. तो लिटरली त्यांनी सगळे त्याचे पार्सल्स खाली ठेवून तो घरात येऊन जेवून गेला होता माझ्या. सो दे रिली अप्रिशिएट दीज थिंग्स. दे अप्रिशिएट की आपण वी लिव्ह विथ आर पेरेंट्स. आपण आपल्या इनलॉज संगती राहतो. वी टेक केअर ऑफ अ पेरेंट्स. त्यांना ते खूप आवडतं बिकॉज इकडे ह्या लोकांना लॅक करतं. इकडचे पेरेंट्सला मुलं त्यांच्या पेरेंट्सला 18 वर्ष झाले की सोडून देतात. दे डोंट म्हणजे ते येत पण आहेत त्यांच्या पेरेंट्सकडे अनलेस अँड अंटिल पेरेंट्सनी बोलवलं. पेरेंट्स ओल्ड एज होममध्येच राहतात. तर त्यांना ते साईड ऑफ इंडिया खूप आवडते की यू स्टील लिव्ह विथ युअर पेरेंट्स, यू टेक केअर ऑफ युअर पेरेंट्स. आणि तुम्ही कुठल्या म्हणजे मी स्कूल्सबद्दल का बोलते बिकॉज आय वर्क इन स्कूल्स. मी खूप डिफरंट स्कूल्स इन मॅकल्सफील्ड मी ज्या एरियामध्ये राहते मी इकडे खूप वेगळ्या स्कूल्समध्ये मी शिकवलं आहे. आणि मी खरं सांगते इंडियन मुलं इतके रिस्पेक्टफुल आहेत टुवर्ड्स एव्हरीबडी. आणि इंडियन पेरेंट्स पण जे येतात स्कूलमध्ये टीचर्सला दे आर सो जेंटल अँड सो पोलाईट. आणि त्यांचे मॅनर्स त्यांच्या बॉडी लँग्वेजमधूनच कळून येतं. सो मला असं वाटतं की स्टॉप ब्लेमिंग ओनली बिकॉज ऑफ वन पर्सन. डोंट ब्लेम की इंडियन्स आर hated. No, Indians are not hated anywhere. Indians are loved. We are looked up with respect. People talk about us. People want to talked about us. आमच्या स्कूलचं एक ड्राईव्ह झालं होतं वेअर पेरेंट्स हॅड टू कम आणि क्लीन करायचं होतं आजूबाजूचं एरिया. अँड ट्रस्ट मी म्हणजे आय वॉज शॉक्ड की मला असं वाटलं की ब्रिटिशर्स येतील जास्त, बट ब्रिटिशर्स न येता इंडियन पेरेंट्स आले होते आणि त्यांनी दे हेल्प टू क्लीन दी एंटायर एरिया. जर तुम्ही लंडनला गेले, इफ यू गो टू मँचेस्टर, हे दीज आर द मेट्रोपॉलिटन सिटीज इन UK. इतकी घाण आहे ती सिटी. मी सांगते की म्हणजे मुंबई पुणा तरी खूप क्लीन आहे. मँचेस्टर सिटीला गेले, मँचेस्टरमध्ये तुम्ही जर सिटीमध्ये फिरला तर तुम्हाला कळेल की इकडे किती भिकारी आहेत आणि किती रस्ते घाण आहेत. लोकांनी लिटरली वॉमिट्स आहेत. लोकांनी खूप घाण केलेली आहे. तर इट इज एव्हरीवेअर. हे वर्ल्डच असं आहे की इकडे चांगले लोक पण आहेत आणि वाईट लोक पण आहेत. सो ओनली बिकॉज ऑफ few bunch of people, let's not blame the other, those who are really putting their hard work, they're trying to represent their country. आपले इथे सारे स्पोर्ट्स पर्सन आहेत जे लोक आपल्या कंट्रीला रिप्रेझेंट करतात. दे आर डुईंग सो वेल विथ वॉट दे आर डुईंग. आणि जेव्हा आपण असे व्हिडिओज बनवतो तर आय थिंक सो इट इज लुकिंग डाऊन अपॉन देअर हार्ड वर्क अँड वॉट दे हॅव पुट इन फॉर युअर कंट्री. तो मला आय रिअली डिडंट लाईक दॅट व्हिडिओ म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. नाही तर आय ऑलवेज मेक व्हिडिओ समथिंग फन व्हिडिओ. मी ट्रॅव्हल करते, बट आय रिअली वॉन्टेड टू से दॅट माझा हा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स अबाउट लिव्हिंग इन UK वॉज की हे इकडचे लोकांना आपलं कल्चर त्यांना इतकं आवडतं. मला अजून आठवतं मी एका स्कूलमध्ये गेले होते शिकवायला आणि त्यांनी मला सांगितलं होतं हिंदुइझमबद्दल शिकवायला. मी एक ख्रिश्चन आहे. मी लहानाची मोठी एका अशा बॅकग्राऊंडमध्ये झाली ते सगळे ख्रिश्चन्स आहेत. माझं एज्युकेशन कॉन्व्हेंटमध्ये झालेलं आहे.
पण जेव्हा माझ्याकडे तो लेसन आला अबाउट हिंदुइझम आणि इट दिवाळीबद्दल सांगायचं होतं, तर मी इंडियामध्ये राहिले, मला माहिती आहे दिवाळी काय आहे. मी त्यांना सगळी स्टोरी सांगितली, कसं राम, लक्ष्मण आणि सीता दे वेंचर्ड इन एक्झाईल आणि मग ते 14 वर्षानंतर आले आणि बिकॉज दॅट्स द रिझन वी सेलिब्रेट दिवाळी इन इंडिया. आणि त्यांना तर आम्ही जेव्हा स्टाफ रूममध्ये आलो आणि लाईक म्हणजे माझे फ्रेंड्स होते, तर ते मुलं सांगायला आले की मिसेस निकालजींनी हा लेसन शिकवला. आणि पेरेंट्स वर सो लाईक टीचर्स वर सो हॅपी. ते बोलले की तर ती मला बोलत होती की तू हिंदू आहेस का? मी म्हटलं नाही, मी हिंदू नाही, मी ख्रिश्चन आहे. आणि ती बोलली तू ख्रिश्चन नसून तुला कसं सगळं माहिती? तर मी म्हटलं दिस इज वॉट इंडिया इज सेक्युलर. आम्ही सगळे डिफरंट कास्ट, डिफरंट क्रीडचे लोक आम्ही एक संगती राहतो अँड वी सेलिब्रेट ईच अदर. आय थिंक सो वी ॲज इंडियन्स वी नीड टू सेलिब्रेट ईच अदर rather than criticizing. I understand robbery करतात, केली आहे, व्हिडिओज आहेत, स्पिटिंग आहे. पण इकडची लोक पण तेच करतात. तुम्ही जर रस्त्याने गेले तर रस्त्याला कचरा असणारच, लोक स्पिट करतात. आणि रॉबरीचा व्हिडिओ बोलते की लेडीनी रॉबरी केली. तर इकडे पण चोर आहेत, इकडे पण लिटरली सुंदर दिसणारे लोक चोरी करून जातात. माझ्या घरी, स्वतःच्या घरी चोरी झालेली आहे UK मध्ये. सो असं फक्त ओनली बिकॉज फक्त एक व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून जस्ट डोंट क्रिटिसाइज युअर ओन कंट्री. आय थिंक सो इफ यू कांट डू गुड फॉर युअर ओन कंट्री, इफ यू कांट टॉक गुड अबाउट युअर कंट्री, लेट्स नॉट टॉक बॅड अबाउट युअर कंट्री. आणि खरंच वी शुड बी प्राऊड की आपण इंडियन्स आहोत. लोक आपल्याला किती रिस्पेक्टनी बघतात, लोक आपल्याला किती लव्ह करतात वेन यू गो आउट. मी अजूनपर्यंत स्कूलमध्ये गेले, तर एका स्कूलमध्ये एक मुलगी मला बोलली की आय वुड लव्ह टू ट्रॅव्हल इन इंडियन ट्रेन्स. तर मी तिला म्हटलं का? तर ती बोलली खूप गर्दी असती. तर त्यांना ते आवडतं. पीपल लव्ह दीज थिंग्स. असे मी खूप माझे कलिग्स आहेत ज्यांना ते बोलतात की आम्ही आम्ही रिटायरमेंट आम्ही इंडियामध्ये राहायला जाऊ. असं खूप खूप मी बघितलेत. माझे कलिग्स आहेत, माझे फ्रेंड्स आहेत. एक आहे तो श्रीलंकामध्ये राहिला 4 वर्ष, 8 वर्ष तो इंडियामध्ये राहिला होता. माझा स्वतःचा कलीग होता. आणि तो बोलतो की त्याचा मुलगा स्पेशल चाइल्ड आहे. तर तो बोलतो मी तो स्पेशल आहे म्हणून मी इकडे UKमध्ये आलो, बट वन्स माय चाइल्ड इज सेटल, मी सगळं विकून केरलाला सेटल होणार आहे. असं खूप आहे. परवा आम्ही सर्कसला गेलो होतो, तर तिकडे जो सर्कसचा जो मेन एक व्यक्ती होता, तो बोलला मी 11 वर्ष दिल्लीला राहिलो बोलतो. आणि दिल्ली बोलतो इतकी सुंदर आहे अँड द पीपल आर सो लवली, दे आर सो फ्रेंडली. तर हे लोक बोलतात. इफ दोज पीपल आर टॉकिंग गुड अबाउट अस ॲज इंडियन्स, तर आपण आपल्याबद्दल का चांगलं नाही बोलू शकत? तर माझ्या व्हिडिओमधून मी फक्त एवढं सांगेल तुम्हाला की खरंच इंडियन्स आर लव्ड एव्हरीवेअर इन द वर्ल्ड. त्यांना असं वाटतं की इंडियन्स आर द मोस्ट एज्युकेटेड अँड हाय पोझिशनवर असलेले लोक आहात. त्यांना रिअली असं वाटतं की वी आर व्हेरी एज्युकेटेड आणि आपल्याकडे बेस्ट तुम्ही इकडे डॉक्टर्स, इकडे हॉस्पिटल्स आहेत, जनरल हॉस्पिटल्स. तिकडे तुम्ही जर गेले ना, तर 80% तुम्ही खरं तर इंडियन स्टाफ आहे. द नर्सेस आर इंडियन्स ऑर द डॉक्टर्स आर इंडियन्स. आणि इट इज सेल्फलेस. त्या लोकांना पण माहिती आहे की ह्यांच्याशिवाय आपलं काय होणार, आणि आपल्याला पण माहिती आहे की त्यांच्याशिवाय आपलं काही होणार नाही. सो इट इज अ सर्कल. आणि इफ यू वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ द सर्कल, यू नीड टू होल्ड द गुड अँड यू नीड टू होल्ड द बॅड. सो मला फक्त हेच सांगायचं की असं काहीही नाही आहे की इंडियन लॅक सिविक सेन्स. असं काही नाही. इकडच्या लोकांमध्ये पण सिविक सेन्स नाही आहे. इकडचे लोक पण स्ट्रगल करतात आहेत. इकडचे लोक पण फायनान्शियली स्ट्रगल करतात आहेत. इकडचे लोक पण एज्युकेटेड नाही आहेत. असं नाही आहे की ते खूप गोरे दिसतात आणि इंग्लिश बोलतात म्हणजे ते एज्युकेटेड आहेत. नो, इट इज नॉट लाईक दॅट. आणि बॉटम लाईन हीच आहे की वी इंडियन्स आर रिस्पेक्टेड, लव्ड अँड अडॉर्ड आउटसाइड इन फॉरेन कंट्रीज. सो असं काही नाही आहे दॅट पीपल हेट इंडियन्स. नोबडी हेट्स यू ऑल. मी कधी इतके वर्ष राहिले इकडे, मी कधी रेसिझम फेस नाही केलं. इतक्या स्कूल्समध्ये शिकवले, कधी मला कोणी बोललं नाही की यू आर ब्राउन स्किन अँड यू डोंट कम टू माय क्लास अँड टीच. असं कधीच झालेलं नाही आहे. किड्स कम अँड हग मी, दे कडल मी. आणि आय रिअली फील गुड अबाउट इट. आय फील दॅट वाव, आय एम सच अ प्राऊड इंडियन when आय स्टँड इन फ्रंट ऑफ दॅट क्लास. आणि मी ज्या क्लासला शिकवते, मला खूप प्राऊड फिलिंग होती की यार मी माझ्या कल्चरबद्दल काहीतरी त्यांना सांगते आहे. आय टॉक अबाउट इंडियन फूड, इंडियन रोड्स, आय टॉक अबाउट एव्हरीथिंग वॉट आय कॅन. and that really makes me happy and that really makes me proud. मी खूप बोलली आहे, but try and understand my emotions. Talk good about your country. It is your country. आपली इंडिया खरंच खूप सुंदर आहे. इकडचे लोक खूप सुंदर आहेत आणि पीपल जस्ट लव्ह अस. ओके, जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. प्लीज शेअर दिस व्हिडिओ इफ यू फील इट्स
it is going to help you in some way or the other. And do subscribe to my YouTube channel. And thanks for watching. God bless and Jai Hind.